कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे हजारो आणि शेकडो जे एक चाकरमानी आहेत त्यांना जाण्यासाठी प्रामुख्याने पनवेल डेपोतून जावं लागतं आणि हा त्यांचा मध्यबिंदू आहे। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल डेपोची दुरावस्था झालेली आहे आणि हाच मुद्दा घेऊन पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सातत्याने सरकारकडे मागणी केलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे आणि ह्या आता पावसाळ्या अधिवेशनात देखील हा प्रश्न गांभीर्याने मांडलेला आहे। सर नमस्कार। अतिशय गंभीर परिस्थिती पनवेल डेपोची झालेली आहे आणि आपण पाहताय की जे लोक गावी जातात रात्री शौचालयाची व्यवस्था असेल किंवा बसायची व्यवस्था असेल अतिशय दुरवस्था झालेली आहे। आपण सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करताय, काम होत नाहीये। नेमकी पण विधान भवनामध्ये जो मुद्दा मांडला त्याकडे सरकारने कसं पाहिलंय? खरं तर या विषयाच्या संदर्भात आपले पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब यांच्याकडे बैठक झालेली आहे। मी याच्या पूर्वी देखील या खात्याचे सचिव पराग जैन नानोटिया यांना भेटलोय आणि त्यांच्याकडे याचीच मागणी केली होती की रद्द करा म्हणून। दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये त्याचा पाठपुरावा माझ्याकडून झाला नाही आणि त्याच्यामुळे सरकारच्याकडून याच्यात कुठली कारवाई झालेली नाही। दरवेळेला त्यांच्याकडून आता याचं प्रपोजल या स्टेजला अडकलंय, डिझाईन त्या स्टेजला अडकलंय असं सांगितलं जातं। तसं त्या दिवशी पनवेल महापालिकेचे आयुक्त तिथे आलेले होते आणि त्यानंतर पनवेल महापालिकेच्या आयुक्तांच्याकडे आता हे डिझाईन अप्रुव्हलला गेलेलं आहे आणि जर हे डिझाईन अप्रुव्हल झालं तर आम्ही तातडीनं कामाला सुरुवात करतो। याच्यावर असं ठरलं की 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी त्यांचं सगळ्या कामाचं शेड्यूल याच्यामध्ये द्यायचं आणि ते कामाचं शेड्यूल फॉलो झालं नाही तर 1 महिन्यानी जी आढावा बैठक एसटीचे एमडी घेतील त्या आढावा बैठकीमध्ये जर कामाला सुरुवात झालेली नसेल तर हे काम रद्द केलं जाईल असं मला मंत्री महोदयांच्या समोर एसटीचे एमडी यांनी ॲश्युरन्स दिलेला आहे। मला अपेक्षा आहे की याच्यावरती आता कारवाई होईल। परंतु सर ज्या पद्धतीनं आपण पाठपुरावा करत आहात परंतु सध्याची जी परिस्थिती आहे तात्पुरतं कुठेतरी डागडुजी करायला पाहिजे। पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड खड्डे पडलेले आहेत, शौचालयाचे अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे। जर एखादी व्हिजिट जर झाली तर तुमच्या लक्षात येईल। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला काही तुम्ही नाही यावर देखील त्या बैठकीत चर्चा झाली। वर्षानुवर्ष तसं पावसाळ्यामध्ये याची अवस्था खूपच वाईट असते तर त्यामुळे या आता कायमस्वरूपी कधी करणार आहेत काम ते केलंच पाहिजे। तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते काय काम करणार याचा आराखडा देखील त्यांनी सबमिट करायचा होता। या संदर्भामध्ये मी त्यांच्या मीटिंगच्या मिनिट्सची वाट पाहतोय पण या संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून लवकरात लवकर आता पावसाळा संपेपर्यंतची जी कामं आहे ती तरी सुरू झाली पाहिजेत, ती तातडीनं सुरू झाली पाहिजेत याच्यावरती देखील मी पाठपुरावा करतो। धन्यवाद। हे होते आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब। लवकरच पनवेलच्या डेपोचं काम सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।